नमस्कार. मी तुषार निकम, निर्भय महाराष्ट्र पार्टी. माझ्या सर्व फेसबुक फ्रेंड्सना, फॉलोअर्सना माझी विनंती आहे की हे लाईव्ह जे आहे माझं, हे सगळ्यांनी बघा, याच्यावर विचार करा. कारण मुद्दा अतिशय सेन्सिटिव्ह आहे, मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सगळ्यांनी हे लाईव्ह बघा आणि शेअर पण करा आणि हिंमत द्या एकमेकाला. हा विषय आहे ग्रामसभेसंबंधी. 26 जानेवारी येतेच आहे आणि 26 जानेवारी रोजी ग्रामसभा असणार आहे. वर्षातून 4 ग्रामसभा असतात. 26 जानेवारीला आपण ग्रामसभा घेतोच. आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी कामाला लागायचं आहे की ग्रामसभा घ्यायची म्हणजे काय करायचं. कारण ग्रामसभा ही इतकी महत्त्वाची आहे की ग्रामपंचायतीपेक्षा ग्रामसभा महत्त्वाची आहे आणि श्रेष्ठ पण आहे. ग्रामपंचायतीला बरखास्त करू शकते ग्रामसभा. आणि ग्रामसभेत घेतलेले निर्णय हे सगळ्यांसाठी लागू असतात. आणि म्हणून गावातल्या लोकांनी ग्रामसभा घ्यायची आहे आणि त्यामध्ये सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. सर्व घटकांनी, लहान मुलांनी, महिलांनी, वृद्धांनी, सर्वांनी जॉईन व्हायचं असतं ग्रामसभेला. आणि ग्रामसभा जी आहे ही खेळीमेळीच्या वातावरणात कशी होईल यावर लक्ष द्यायचं असतं. ग्रामसभेत असं पण होता कामा नये की आम्ही अडवणूक करू, अडवणूक करणारेच प्रश्न विचारू. ग्रामसभेत असंही व्हायला नको की कोणीच आम्हाला विचारायला नको, आम्ही कोणालाच माहिती सांगणार नाही, असंही सत्ताधाऱ्यांचा आग्रह नको. तर ग्रामसभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी अतिशय मनमोकळेपणे सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपल्याला इतका निधी येतोय, तो निधी आपल्याला खर्च करायचा आहे, कसा कसा खर्च करायचा आहे, अजून कोणकोणते विषय आपण घेतले पाहिजे, कोणकोणत्या मागण्या आपण ग्रामसभेतून शासनाकडे ठेवल्या पाहिजे, यासाठी सत्ताधारी गटाने अगदी मनमोकळं राहायचं आहे. ग्रामसेवकाने सुद्धा. कारण तिथे ग्रामसभेच्या, आपलं ग्रामपंचायतीच्या कोणत्याही पैशावर आपल्याला डल्ला मारायचा अशी भावना नकोय. कारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धी हे गाव गाजलं, पोपटराव पवारांचं हिवरे बाजार गाजलं, आणि आता चैत्राम पवारांचं बारीपाडा हे जे गाव आहे नंदुरबार जिल्ह्यात, आदिवासी भागातलं गाव आज स्वयंपूर्णतेच्या दिशेने चाललं. गाव एकत्र आलं तर काही होऊ शकतं. आणि म्हणून गावाने एकत्र यायचं आहे, गाव एकत्र आलं पाहिजे, यासाठी सत्ताधारी गटाने प्रयत्न केला पाहिजे. आणि विरोधकांनी सुद्धा, आज हे विरोधक आहेत तर उद्या आपण सत्ताधारी असू. आणि म्हणून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ग्रामसभा झाल्या पाहिजेत. आणि ग्रामसभेमध्ये मग विषय कोणते असावेत, तर शिक्षणासंदर्भातले विषय असावेत. गावामध्ये अनेक उत्सव साजरे करण्यासाठी खूप पैसा खर्च होतो, निधी गोळा केला जातो, वर्गणी गोळा केली जाते. हीच वर्गणी जर आपण आपल्या शाळांच्या विकासासाठी खर्च केली, तर शाळेमध्ये जर आपण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला, तर हा प्रयत्न निश्चित करावा. शिक्षकांना सपोर्ट करावा. जर एखादा शिक्षक दारुड्या असेल तर त्याच्या बदलीची मागणी ग्रामसभेतून करून टाकावी. पण चांगल्या शिक्षकांना जरूर बळ द्या, त्यांच्या मागे उभे राहा, त्यांच्याकडून आपल्या पिढ्या घडवून घेण्यासाठी नेहमी प्रयत्नरत राहा, प्रयत्नशील राहा. आणि नम्रता हा गुण सगळ्या ग्रामस्थांमध्ये पाहिजे. क्रूरता नकोय, उद्धटपणा नकोय, प्रेम आदर हे भाव पाहिजेच आहे. आणि मग यातून शाळेसाठीचं आपल्याला योगदान काय देता येईल, आरोग्याच्या सुविधा आपल्याला कशा निर्माण करता येतील, यावर काम केलं पाहिजे. त्याचबरोबर रस्ते आपले दुरुस्त झाले पाहिजेत. तर एक ना अनेक गोष्टी आहेत, या गोष्टींवर काम झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मतदार याद्या ज्या आहेत या शुद्धीकरण आपण केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून. कारण आता ग्रामपंचायतींच्याही निवडणुका होणार आहेत आणि या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावकऱ्यांना जी समस्या असते, गावकऱ्यांना जो उमेदवार निवडून द्यायचा असतो तो निवडून देता येतच नाही. कारण ही जी वाढीव मतदार यादी जी असते ना, लोक स्थलांतरित होऊन जातात तरी त्यांचे नावं मतदार यादीत आहेत. आणि ते अचानक येतात आणि दणकन कोणाला तरी मतदान करतात आणि नको असलेला व्यक्ती निवडून येतो की ज्याला गावाबद्दल आदर नाही, गावकऱ्यांबद्दल प्रेम नाही आणि निव्वळ भ्रष्टाचार करायचा आहे, असा नालायक उमेदवार निवडला जातो. आणि म्हणून गावाचं नुकसान होतं. म्हणून ग्रामसभेमध्ये भावांनो तुम्ही बसा, ग्रामसभेत ठराव करून घ्या. आजपासूनच अर्ज वगैरे करा ग्रामपंचायतीला की ग्रामसभेमध्ये मतदार यादी शुद्धीकरणाचा विषय घेतला गेला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना
एक खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते पहिल्याने चर्चा करा आणि सगळ्यांनी सांगायचं की आपली ग्रामसभा ही आदर्श ग्रामसभा व्हावी आणि हिचा आदर्श तालुक्यातच नव्हे, जिल्ह्यातच नव्हे, तर संबंध महाराष्ट्रभरात झाला पाहिजे, घेतला गेला पाहिजे. आणि म्हणून आपण हिचं लाईव्ह करू. कोणी फेसबुकवरून लाईव्ह करा, कोणी इन्स्टावरून लाईव्ह करा, कोणी युट्यूबला लाईव्ह करा आणि 100 लोकांनी लाईव्ह करा तिला, ग्रामसभेला. एकमेकाच्या संगमतानेच करा आणि लाईव्ह केल्यानंतर घाबरण्याचं काही कारणच नाहीये. जनतेचे प्रश्न आहेत, गावाचे प्रश्न आहेत, खेळीमेळीच्या वातावरणात मांडले जात आहेत आणि ते ठराव पास होत आहेत. ठराव पास करायचे तर वरबोट करून ठराव पास करा आणि गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे, झटावं. कारण ग्रामसभा ही महत्वाची आहे. ग्रामसभेला खूप अधिकार आहेत आणि ते अधिकार वापरले गेले पाहिजे. महिलांना सुद्धा बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे, ते सुद्धा लाईव्ह झालं पाहिजे. कारण जे जे विषय मांडले जातात, ज्या ज्या चर्चा मांडल्या जातात, तुम्ही ज्या पद्धतीने आदर्शवत चर्चा करणार आहेत, असे आदर्श इतर गावांनी घ्यावी, इतर गावांनाही ते समजावं, यासाठी लाईव्ह झाले पाहिजेत. कारण लाईव्ह होणं निव्वळ प्रसिद्धीचं साधन नाही. लाईव्ह करणं म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असं पण नसतं. लाईव्ह यासाठी करावं लागतं की ही प्रश्न आहेत आणि ही प्रश्न मांडली गेली पाहिजेत. आपल्याला जर मतदानाचा अधिकार आहे तर आपल्याला मत मांडण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि मत मांडणं जे आहे हे संवैधानिक पद्धतीने संविधानाचा आदर करत मत मांडलंच गेलं पाहिजे, मागणी केलीच गेली पाहिजे आणि लाईव्ह हे केले गेले पाहिजे. तर हेच यातून सांगायचं आहे. नम्रपणे झालं पाहिजे आणि जिथं चुकत असेल ना तिथे माफी मागून घ्यावी आणि मनमोकळेपणे लोकांसाठी काम व्हावं. कारण राजकारण जे आहे, राजकारण हा धंदा नाही. राजकारण हे एक समाजसेवेचं महत्वाचं कारण आहे. राजकारणाचे पडसाद सर्व क्षेत्रावर पडतात. म्हणून राजकारण शुद्धीकरणाकडे काम करा. मतदार याद्या शुद्ध करा. जी लोक स्थलांतर झाली असतील त्यांची नावं कमीच करा. जनगणनेला सुद्धा असा नियम असतो की जी व्यक्ती जिथं आहे तिथंच त्याचं काउंटिंग होणार आहे. असं नाही होणार की कोणी आई सांगते की माझे मुलं 4 मुलं आहेत, एक नाशिकला आहे, एक भुसावळला आहे, एक सुरतला आहे, एक मुंबईला आहे आणि त्यांची नावं इथे लिहून घ्या, असं जनगणनेच्या वेळेस होत नाही. तसंच मतदार यादीत सुद्धा नाव नोंदताना झालं पाहिजे. चांगलीच लोक म्हणजे जी जी खरी लोक आहेत त्यांची नावं नोंदली गेली पाहिजे की ज्याच्यातून चांगलीच लोक निवडून आली पाहिजेत. निवडणूक हा लोकशाही मजबूती करण्याचा मार्ग आहे. लोकशाही मजबूतीकरणाचा महत्वाचा मार्ग म्हणजे निवडणूक आहे आणि निवडणूक जर अशा खोट्या पद्धतीने होत असतील, खोटारडे लोक निवडून येत असतील, खोट्या खोट्याच निवडणुकांत खोटे खोटेच पुढारी आणि मग ते खोटा खोटाच विकास करणार आणि हा खोटा खोटा विकास एक दिवशी सगळ्यांना घेऊन डुबणार आहे. आणि म्हणून सत्य हे नेहमीच सुंदर असतं आणि सुंदर हेच आपलं ध्येय असावं. जीवन सुंदर झालं पाहिजे. हे जीवन सुंदर आहे, हे जग सुंदर आहे, हा भारत देश सुंदर आहे, आपला जिल्हा सुंदर आहे, आपलं गावही सुंदर आहे. गावाचा आदर करा, गावाचा सन्मान होईल असं झालं पाहिजे. नाहीतर होतं काय, गावाला शिव्या देतात लोक, आमचं गाव भयंकर नालायक आहे, आमचं गाव भयंकर असं आहे. तर असं होता कामा नये. प्रत्येक माणसाने गावाचा सन्मानाने उद्धार केला पाहिजे, याकडे लक्ष जावं. यासाठी ग्रामसभा आहेत आणि ग्रामसभेत बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कोणाचंही बोलणं कोणी दाबू नये. नम्रपणे झालं पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजे. दिवसभर ग्रामसभा चालले तरी चालेल, ग्रामसभेला वेळेचं बंधन नाही. तर अशा पद्धतीने ग्रामसभा व्हाव्यात, खेळीमेळीतून व्हाव्यात, हेच यातून मला आवाहन करायचं आहे. तर पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. हा मुद्दा सगळ्यांनी उचलून धरा. जागोजागी ग्रामसभेचं अवेअरनेस करण्यासाठी लोकांनी लाईव्ह करा. अधिकाधिक लोकांना जागृतही करा आणि जागृतीतूनच हा महाराष्ट्र घडणार आहे. शहरातल्या सुद्धा याद्या शुद्धीकरणाकडे मागणी करत चला. मयतांची नावं वेळच्या वेळी कमी झाली पाहिजे मतदार यादीतून. स्थलांतरितांची कमी झाली पाहिजेत. तरच ही मतदार याद्यांना आलेली सूज कमी होईल. कारण खेड्यातल्या लोकांची नावं शहरात आहेत, शहरात राहणाऱ्यांची नावं खेड्यात आहेत आणि मतदार यादींना प्रचंड सूज आहे आणि या सुजेचा दुरुपयोग राजकारणी लोक करत आहेत.
जनतेला जसं उल्लू बनवतात तसंच आता कार्यकर्त्यांना सुद्धा उल्लू बनवायला लागलेले आहेत. हे आजच्या तिकीट वाटपाच्या महाभयानक चित्रावरून आपण पाहतोय. जागोजागी कार्यकर्ते रडत आहेत, शोक करत आहेत आणि हळूहळू नेत्यांवर सुद्धा ही वेळ येणार आहे. आणि याचं पर्यवसन काय होणार आहे की लोकशाहीबद्दलची नाराजी पसरणार आहे. आणि ही जर नाराजी पसरली, निगेटिव्हिटी जर पसरली, ही देशाला घातक ठरणार आहे. आणि म्हणून हा देश सगळ्यात मोठा आहे. देश प्रथम, राष्ट्र हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आणि सगळ्यांनी राष्ट्रप्रेम दाखवलंच गेलं पाहिजे. राष्ट्र प्रथम आहे आणि राष्ट्राला विघातक ज्या ज्या वृत्ती, प्रवृत्ती, कुप्रथा आहेत ह्या सगळ्या काढण्यासाठी प्रत्येकाने झटावं, प्रत्येकाने आपलं मत मांडावं, प्रत्येकाने बोलावं की जो चुकत असेल, जो पक्ष चुकीचं करत असेल त्याच्यावर बोललंच पाहिजे, मांडलंच पाहिजे. हीच लोकशाही मजबूतीकरणाची खरी व्याख्या ठरेल, खरा प्रयत्न ठरेल, एवढं सांगतो. आणि हे माझं फेसबुक लाईव्ह मी इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी लाईव्ह पाहिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक आभार. थँक्यू.